नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, प्रत्येकजण पैसा कमावण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो, परंतु कधीकधी खूप सारे पैसे कमावून देखील ते घरात राहत नाहीत. कोणत्याही कारणाशिवाय ते खर्च होतात. ही परिस्थिती वास्तुदोषामुळे देखील उद्भवू शकते. संपत्तीशी संबंधित काही महत्त्वाच्या वास्तुदोषांबद्दल त्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून हे कुठल्याही प्रकारचे अपव्यय तुमच्याकडनं होणार नाहीत. मित्रांनो, तुम्ही लोकांकडनं अनेकदा ऐकलं असेल की संपत्ती खूप चंचल असते. ती बऱ्याचदा येण्यापेक्षा खूप लवकर निघून जाते. त्यामुळे संपत्ती जपणं हे अत्यंत कठीण काम आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात देखील पाहिलं तर पगार येताच किंवा व्यवसायामध्ये नफा होताच तो पैसा काही दिवसातच संपतो. तुम्ही अनेक दिवसांपासून पैसे वाचवण्याचा विचार करत असलात तरी महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे पुरेसे पैसे शिल्लक राहत नाहीत. हे होतं वास्तुदोषांमुळे. तुमच्या घरातील आणि ऑफिसमधील काही वास्तुदोष तुमच्या आयुष्यामध्ये कलह निर्माण करतात. म्हणून पैसा बचत करण्यासाठी काही वास्तुदोषांशी संबंधित खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यातील सर्वात पहिली गोष्ट, जर ती तुमच्या घरात घडत असेल तर लवकरात लवकर त्यावरती उपाय करावा. यामध्ये घरामध्ये नळातून टपटप गळणारं पाणी हे अशुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की याचा परिणाम तुमच्या संपत्तीच्या सकारात्मक ऊर्जेवरती होतो आणि तुमचा खर्च वाढतो आणि बचत करणं कठीण होतं. आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कुठेही नळ गळत तर नाही ना, याची खात्री करून घ्या. त्यानंतर घरामध्ये पैसे ठेवण्याची दिशा देखील तपासून घ्या, कारण दिशा देखील संपत्तीच्या ऊर्जेवरती परिणाम करते. तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये. तुम्ही ती नैऋत्येकडे तोंड करून ठेवू शकता, परंतु ती उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून नसावी. आता पुढचा उपाय ते म्हणजे घरातील रोप. रोप हे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतात. या सकारात्मक ऊर्जेचा संपत्तीवरती सकारात्मक परिणाम होतो आणि म्हणून तुमच्या घरामध्ये लहान झाडं आणि रोपं लावा. शक्यतो घराच्या आसपास लावण्याचा ते प्रयत्न करा. त्यानंतर स्वच्छता. मित्रांनो, असं म्हटलं जातं की जिथे अस्वच्छता आहे तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही. आणि म्हणून तुमचं घर, कार्यालय आणि कामाची जागा नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणारा जो पगार आहे तर तो तुमच्याच घरात टिकून राहील. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जर तुमचा पगार दर महिन्याला येताच संपत असेल तर स्वामींनी सांगितलेले हे काही उपाय आपण नक्कीच करून पहा. याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.